माझे हाती, मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. मन जीवीचा प्रधान, मन माझे नारायण, मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. तुका म्हणे मन चंचल, हाती येईल गुरुचे बल, मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये म्हणजेच मातावळीमध्ये ठेवण्यात आलेली ही प्रवचन रूपी सेवा ही तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने, तसेच टाळकरी, माळकरी, गावकरी, वारकरी, संयोजक, आयोजक, नियोजक या सर्वांच्या सहकार्याने, तसेच मंडपाच्या आत बसलेले, मंडपाच्या बाहेर बसलेले, प्रवचनाला यायची इच्छा असून देखील घरी गेम खेळत बसलेले माझे बंधू भगिनी आणि मालिका बघत बसलेल्या माझ्या महामाता मावल्या या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने व आजच्या सेवेचे यजमान ज्यांचा स्वभाव म्हणजे आजच्या सेवेचे यजमान त्यांचा स्वभाव एवढा शांत आहे आणि एवढं फक्त आपल्याच कामामध्ये ते चालले, दुसरं काहीच नाही. कोणाचं काय आलं, काय गेलं, काय काही नाही. आपलं काय चालू ते आणि आपल्या कामावरती एकाग्र चित्त करून जे काम करतात आणि जे याच वर्षी जामखेडचे स्थायिक झालेत असे ज्यांच्या त्रिमूर्ती कॉम्प्युटर मध्ये मी लहानपणापासून जाते असे भरत काका बांगर यांच्या संकल्पनेमुळे ठेवण्यात आलेली ही प्रवचन रूपी सेवा गणेश तरुण मंडळाच्या वतीने ही मी हबप बालकीर्तनकार ईश्वरी महारुद्र नागारोजे माझ्याकडे आलेले आहे. बरं, मग या प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा देहू निवास संत. एवढंच नाही तर त्यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा मोडावा आणि तो काट्या काढण्यासाठी माझ्या जगाच्या मालकांना यावं एवढा भगवंतावर देखील अधिकार काबीज करणारे संत. आणि त्यांच्या वडिलांच्या वर्षश्राद्धा दिवशी ते गैरहजेरीत आहेत म्हणून साक्षात पांडुरंग परमेश्वराने येऊन वर्षश्राद्ध घालावं एवढे भगवत प्रेमी असणारे संत. या भूतलावरती पहिली कर्ज माफी ज्यांनी केली, ज्यांना आपण वारकरी संप्रदायाचे कळस म्हणून ओळखतो, ते म्हणजे कोण कोण देहू निवास संत. होय दीदी, जगद्गुरु तुकाराम महाराज. महाराज तुम्हीच सांगायचं म्हणलं कसं व्हायचं. सांगायचं, लाजायचं नाही, तुमच्या सारखीच आहे बोलायचं. जगद्गुरु तुकोबार आहे सांगायचं. मग यांच्याच गाथेतील आपला हा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तो गणरायाच्या दरबारामध्ये, म्हणून तो गणराज गणपती आधी मन घेई हाती, मन इंद्रियाचा राजा आणि त्याचे सर्व भावे पूजा. मन जीवीचा प्रधान, मन माझे नारायण, आणि तुका म्हणे मन चंचल, हाती येईल गुरुचे बल. म्हणजे असं गणरायाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. बरं, मग या अभंगामध्ये नेमकी जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचं तरी काय हो? तर आपल्याला तुकोबाराय सांगतात की हा जो गणराज आहे, हा जो गणपती आहे ना, तो सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं मन स्वतःकडं आकर्षित करतो आणि आपल्या इंद्रियाचा राजा पण आपलं काय असतं, मनच असतं. आणि ते त्याच्या हातात कोण घेतय तर गणपती बाप्पा घेतात. आणि हे आपलं मन आहे ना, हे खूप चंचल असं तुकोबाराय म्हणतात, खूप चंचल आहे. आणि या चंचल मनाला गुरुच्या बलाची देखील आवश्यकता असते, कारण की श्रेष्ठ कोण असतात, गुरु असतात. म्हणजे असा हा अभंगाचा अर्थ. आणि मग हा जो गणराज आहे, हा जो गणपती आहे, त्याचे आपण देखील मन एकाग्र करून एकाग्रतेने
पूजन करतो, भक्ती करतो, गणपती बसवतो, पण या गणरायाची आई कोण? वडील, भाऊ आणि जन्म कसा झाला माहितीये का हो आपल्याला? या कथा आपण सर्व ज्येष्ठ मुलांना तर माहिती आहे, परंतु या लहान मुलांना देखील कळावं म्हणून नीट लक्ष देऊन ऐका. हे जे गणपती बाप्पा आहेत ना, त्यांच्या आईचं नाव पार्वती माता, वडील शिवशंकर आणि भाऊ कार्तिकेय असा त्यांचा परिवार. परंतु या गणरायाचा जन्म झालाच तरी कसा हो? तर एके दिवशी पार्वती माता स्नानाला चालल्या होत्या आणि काही जण म्हणतात बर का, ज्यांना माहिती ते, की अरे मग पार्वतीने जर तिच्या मळापासून गणपती तयार केलाय तर मग एवढा माणसं असायला नेमकी किती दिवस लागले असते? तर मी पण तवा नव्हते, तुम्ही तर नव्हता. पण ज्यावेळेस पार्वती माता स्नानाला जाते असं नंदीला सांगतात आणि म्हणतात की तू त्या द्वारावर कोणाला आत येऊन देऊ नको. परंतु खऱ्या अर्थाने पार्वती मातेपेक्षा नंदी कोणाचा वाहनो? शिवशंकरांचा, त्यांच्याच आज्ञेतला तो. मग त्या ठिकाणी शंकर आले, नंदीने सांगितलं मग साडवलं, पण स्वामी समोर काही चाललं का? नाही. मग त्यावेळेस काही ज्या पार्वती मातेच्या साथीन होत्या, सखी होत्या, मैत्रिणी होत्या, त्या आल्या त्या म्हटल्या अगं नंदी, तो तर शिवशंकराच्या आज्ञेतला आणि कार्तिकेय तो तर बाहेरच असतात, म्हणून तू स्वतःच एक सेवक तयार कर, स्वतःच काहीतरी तयार कर जे तुझ्या आज्ञेतलं असेल, जे तुझं ऐकेल. मग पार्वती मातेने डोक्यात घेतलं आणि पूर्वी अंगाला उठणं लावून आंघोळ करायचे. बघा, उठणं माहिती आपल्याला, उठणं लावून आंघोळ करायचे. मग त्या दिवशी पार्वती मातेने ते उठण्यापासून एक मूर्तीला आकार दिला आणि त्याला जीव ओतला त्या मूर्तीमध्ये, आणि आज आपण त्यालाच गणराय म्हणून पुजतो. परंतु त्यावेळेस शिवशंकरांना माहित नाही की अरे पार्वती मातेने एक स्वतःच सेवक तयार केलाय. ते दररोजच्या प्रमाणे दुसऱ्या दिवशीही निघायला लागले, परंतु तेव्हा गणराय मात्र द्वारासमोर होते. त्यांना माहित नाही गणपती बाप्पांना की अरे हे आपले वडील आहेत, हे शिवशंकर आहेत. त्यांना मात्र आपली मातेची आज्ञा पाळायची होती. शांतता राखा. त्यांना मात्र आपल्या आईची आज्ञा तोडायची नव्हती, म्हणून त्यांनी शिवशंकरांना आज जाऊन दिलं नाही. आणि मग क्रोधात येऊन त्यांनी आपल्या त्रिशूळाने या गणपती बाप्पाचं सिर धडापासून वेगळं केलं. आणि मग पुन्हा त्यांनी आदेश दिला. नंतर कळलं की अरे पार्वती मातेने तयार केलेली आहे ती खूप दुःखी आहे. मग त्यांनी आपल्या काही सेवकाला सांगितलं की उत्तर दिशेला जा तुम्ही, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर असा जो देखील प्राणी तुम्हाला दिसेल ज्याचं तोंड आपल्या आईच्या विरुद्ध दिसेल त्याचं तोंड तुम्ही आणा. त्यांना काही दुसरं कोण दिसलं नाही, एक हत्ती मात्र नंतर पडलेला दिसला. मग त्याचं तोंड लावलं आणि गजानन गणराज असं नाव गणपती बाप्पाला पडलं. म्हणजे असे गणपती बाप्पा आहे. आणि जर आपण त्यांची मनापासून पूजा केली, अर्चना केली, त्यांच्या जवळ मन ठेवलं तर आपल्याला गणपती बाप्पा देखील भेटतातच. गणपती बाप्पा देखील आपल्याला आशीर्वाद देतात. आणि कोणतंही शुभ कार्य असेल त्याला गणपती बाप्पा शिवाय तर सुरुवात नाही. त्यांना प्रार्थना, त्यांना नमन केल्याशिवाय कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात होत नाही, नाहीतर ते कार्य विफल जातं. म्हणूनच आता वक्रतुंड महाकाय असा महाराजांनी म्हटलं का, तर आपली प्रवचन रूपी सेवा देखील चांगल्या प्रकारे होऊ म्हणून. आणि गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे. आणि तुम्ही म्हणाल की गणपती बाप्पाला का बरं अगोदर पूजलं जातं, तर त्याचं देखील कारण आहे की ज्या वेळेस त्रिशूळाने त्यांचं तीर वेगळं केलं आणि पुन्हा जेव्हा त्यांचं तीर जोडलं ना, त्यावेळेस विष्णुदेवांनी ब्रह्मदेवांनी वरदान दिलं
की जे काही शुभ कार्य असेल ते तुम्हाला नमन केल्याशिवाय सुरुवात होणार नाही. म्हणून आपण देखील गणपती बाप्पांना पहिलं पूजतो आणि मग आपण त्यांच्या पूजेकडे मन लावतो. त्यांची जर आपण मनोभावे एकाग्रतेने जर पूजा केली, मन लावून पूजा केली, तर ते देखील आपल्याला आशीर्वाद देतातच. पण आपलं मन कुठं असतं? आपलं मन दुसरीकडे पळत आणि आपलं मन आपल्या इंद्रियाचा काय राजा. तू का बरेच सांगतात आपलं मन आपल्या इंद्रियाचा राजा. एक माणूस रस्त्याने चाललेला कधीच त्या रस्त्याने गेला नाही, कधीच गेला नाही. नेमकी त्या दिवशी गेला, उन्हाळ्याचे दिवस होते. गेला त्या वेळेस एक आंब्याचं झाड दिसलं. एवढा भारी आंबा, एवढं चटकदार, एवढा भारी. पाड लागलेल्या झाडाला त्याला काही मोह आवरला नाही. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर नेमकी त्याच मन म्हटलं, अरे मग एवढाच आंबा चांगला वाटलाय मनाला, मग जा की तोड की आंबा. मनाने सांगितलं म्हणून त्याचे अवयव त्याच्या पायाने त्याला तिथपर्यंत नेलं. पुन्हा मन म्हणलं, अरे बघतोस काय, आंबा तोड. आंबा तोडला. पुन्हा म्हटलं, अरे तोडून काय करायचंय, खाऊन तर टाक. मन म्हणलं बस का, खाल्लं. म्हणजे आपल्या इंद्रियावर आपल्या मनाचं चालतं. मनच आपल्या इंद्रियाचा राजा आहे ना. पण नेमकी त्याच्या अगोदर दररोज त्या आंब्याच्या बागात असणाऱ्या मालकाचे आंबे चोरीला जायचे. मग काय, नेमकी त्याच दिवशी ते तिथं बघायला थांबले मालिक. की अरे नेमके आंबे कोण नेते. आणि बघितलं एक आंबा खाल्लेला सगळं तोंड पिवळं झालेला एक बायकोसाठी नेला. बायकोवर नवऱ्याचा जीव असतोच. बायकोसाठी एक हातात घेतलेला आंबा नेमकी तो पुढाला, का रे दररोज माझे आंबे चोरतो, कधी काय बघितले नाही का. ते म्हणले, अहो नाही नाही, दोनच घेतले होते, एक खाल्ले, हे बघा या तुमचं घर. अहो खरंच मी आता, अरे तू दररोज येतो मला माहिती. दिली की एक कानाखाली बाजू. मग पुन्हा मनालाच दुःख वाटलं. दुःख कोणाला वाटलं, मनाला. अरे उगाच आली, उगाच घेतला. म्हणजे आपल्या इंद्रियाचा राजा हे मन आहे ना. आपलं मनावरती नियंत्रण नाही. आपलं मन कुठं पळत, आपलं मन हिथून सगळ्यात चंचल पण आपलं मन आहे बर का. हिथून कधी अमेरिकेला जाईन, कधी जपानला जाईन, काही सांगता येत नाही. आपलं मन कुठं पळत, दुसऱ्याच्या कांद्याकडं, दुसऱ्याच्या बागेमध्ये चांगली कोथिंबीर दिसली तर तिकडं पळत, कोणाच्या तरी बांधाला चांगलं गवत दिसलं की आपल्या गुराला आपलं मन तिकडं पाठीत. होय, आपलं मन कुठं जात, दुसऱ्यांवरच जात. आपल्या मनाचं लक्ष आपल्यावर नसतं. अहो या मनाने, अहो मी तहसील मध्ये जाते बघते तर काय, अहो स्वतःकडे 10 एकर शेती, पण तरी त्याचं मन पळतो दुसऱ्याच्या रानात. गेला तिकडं, त्याला शेतासून माझ्या रानात आलं, चला गुन्हा दाखल केला. काय तहसीलला नुसते तसलेच वाद आहेत. मी आता वडिलांसोबत जाते ना, तसलेच वाद आहेत. आपल्या शरीरावर, आपल्या मनावर आपलं नियंत्रण नाही. परंतु अहो संत वामन भाऊ महाराज, संत भगवान बाबा यांचं आपल्या मनावरती खूप नियंत्रण, खूप नियंत्रण. वामन भाऊ महाराज हे खूप दयाळू आहेत. परंतु चुकलेल्या व्यक्तीला म्हणायचं झालं तर शाप देणारे, रागीट आहेत. अहो ते पहिल्यांदा सांगतात, खरं काय चांगलं काय ऐकतच नसेल तर त्याला अद्दल घडावी, कुठेतरी तो चांगल्या मार्गाला जावा म्हणून ते बोलतात देखील. अहो असंच एकदा ते कीर्तनासाठी, प्रचारासाठी जात असताना त्यांचा सेवक, टांगा चालक, कोण, दगडू तांदळे, तो टांगा चालक होता. आणि पुढं देखील त्याचं देखील मन गेला आंब्याकडे. तिथे एक माणूस तोडीत होता पाड, त्याला देखील आंबे दिसले चांगले चुटुकदार, पिवळसर, लय भारी. आता गेला तो म्हणाला, भाऊ अहो इथं आंबे उतरते, त्यांना 2-3 आंबे मागू का आपल्यासाठी.
भाऊ म्हणाले माग देतात का बघ माग. आणि मग तो तांदळे त्या ठिकाणी गेला. त्याने आंबे मागितले. अहो तुमच्या जवळ 2-3 पाड आहेत, एवढे पाड आहेत त्यातले 2-3 द्या आम्हाला. पण त्या व्यक्तीने मात्र दिले नाही. पडल्यावर घेऊन जा. आता ते कधी पडायचंय, ह्यांना पुढे जायचं होतं आणि मी नाही जाणार माझ्या जवळचे आंबे. अहो माणसाची वृत्ती अशीच आहे, कुणी आलं ना उत्कट बोलायचं. 2-3 आंबे दिले असते तर काय झालं, एखादं लहान लेकरू आलं ना तरी नाही देणार आंबे. बाळा अरे आंबे खाल्ल्यावर पोट दुकान बाळा, नको नको जा जा असं म्हणतो आपण. दिल्याने काय बिघडते, यामुळेच होते तो वादविवाद. ओ मग त्या तांदळीला आंबे दिले नाही, त्याने विनंती केली, अहो 2 तरी द्या भाऊला. ते म्हणाले नाही. अहो आता आपल्यालाच दिले नाही म्हणजे भाऊनाच दिले नाही तर आपल्यासारख्याच पण काय वागता. आणि त्या ठिकाणी वापस पाठवलं. आणि पाठवल्याच्या नंतर त्याने सगळं सांगितलं. भाऊ म्हणाले अरे त्या आंब्याची आपल्याला काही गरज पण नव्हती, कारण की त्या आंब्यामध्ये आळ्या आहेत आळ्या. मग असं म्हटल्यानंतर ते पुढे गेले. ह्यो माणूस ते पाठ घेऊन घरी आला. जो आंबा उघडतोय ना त्याच्यात नुसत्या आळ्या, जो पण खोलीत जे झाडाचं तोडून आणलं तरी त्याच्यात आळ्या. त्यांनी पुन्हा माफी मागण्यासाठी ते सगळे आंबे घेतले आणि भाऊंजवळ नेऊन दिले आणि म्हणाले अहो मला माफ करा, पुन्हा अशी चूक घडणार नाही. अहो हे का केलं, का त्या व्यक्तीमध्ये देखील प्रामाणिकपणा दयाळू वृत्ती असावी म्हणून हे भाऊंनी केलं. अहो एवढंच नाही तर भाऊ ज्यावेळेस आषाढी एकादशी आली होती आणि भुईमुगाच्या पेरण्या चालू होत्या, त्यांनी एका मारवाड्याकडनं भुईमुगाचे काही पेरणीचे दाणे घेतले, बियाणे घेतले. परंतु दिंडीला गेल्यामुळे यायला उशीर झाला. पेरणीचा कालावधी निघून गेला आणि त्यावेळेस नेमकी बियाण्याचे भाव उतरले होते. का सगळ्यांनी घेतले होते आता, म्हणून बियाण्याचे भाव उतरले होते. मग त्यावेळेस भाऊंनी ते पुन्हा त्या मारवाड्याला बियाणे देण्यासाठी गेले. पण त्यावेळेस तो म्हणाला की नाही घेणार मी बियाणे. भाऊ म्हणाले अरे आता मग किमती कमी झाले, होऊ दे मला तोटा, पण उगा त्याचं नुकसान नको, उगा ते वायाला जाईन बियाणं, आहे त्या किमतीत घे. तरी ते म्हणाले नको आम्हाला, तुम्ही काय केलं नको आम्हाला बियाणं नकोय तुमचं, आता तुम्ही घ्यायचंच कशाला होतं असं म्हणून भाऊंना वापस पाठ. पण भाऊ म्हणाले असं, ते म्हणाले जाऊ दे, तू जे काही लोकांचं लुटून घेतलेलेच बियाणं, जे काही तुझ्या कष्टाचं घेतलेलं नाही ते तुझं घोशी खाते. बियाणंच नाही तर जे काही तू दुसऱ्यांचं घेतलं ना घोशी खाते ना. आता माझं एवढं बियाणं जाऊ दे वायाला, पण तुझं मात्र घोशी खाते. असं म्हटल्यानंतर ते वापस आले आणि 7-8 दिवसानंतर बघतो तर काय बघा तिथं घोशी, त्याचं घर नुसतं पोखली, तेच कुठं बियाणं त्याचं एवढं नको नको ते नुकसान झालं ना विचारताच. आणि मग पुन्हा माफी मागण्यासाठी तो देखील त्या ठिकाणी आला, माफी मागितली आणि ते बियाणं वापस घेतलं आणि त्यापेक्षा जास्त किमती दिली. मग हे का केलं भाऊंनी, का त्याला देखील कळावं की अरे उपयोगच नाही, जर व्यक्तीचा तोटा होऊन जर ते बियाणं देत असेल तर घ्यायला पाहिजे ना. पण त्याने घेतलं नाही. आपण म्हणतो, तुम्ही म्हणा की फक्त भाऊ रागीटच होते का, असं शाप द्यायचे का, असं चोटणीवर आणायचे का, नाही. जो कोणी बरोबर आहे ना त्याला मात्र आशीर्वाद द्यायचे, त्याला मात्र खुश करायचे, आनंदित करायचे. कारण की ज्या वेळेस भाऊ हे अंबळनेरला कीर्तनासाठी गेले होते वाला, अंबळनेर, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अंबळनेरचा त्या दिवशी होता बाजार आणि बाजारामुळे दत्तोबा तांबे यांचा तमाशा त्या ठिकाणी होता. आणि मग त्यांचं सगळं तमाशाचं नियोजन झालं होतं, पण भाऊ त्या ठिकाणी आले. मग भाऊ आल्यानंतर ते म्हणाले की बरं दत्तोबा तांबे दर्शनाला गेले, म्हणाले की अहो तुम्ही एवढे लांबून प्रचारासाठी आलात, मग आज तमाशा होता
तो आज आम्ही रद्द करू आणि तुम्ही पुढच्या गावी जाऊ नका, इथेच कीर्तन करा. ते म्हणाले, अहो तुम्हाला देखील लागतं पोटा पाण्याला, तुम्ही एवढं मेहनतीने तयार केलंय आणि तुम्हाला आठवड्याला येतं, मी आजच पुढच्या गावात कीर्तन करतो. असं म्हणून भाऊ पुढच्या गावात म्हणजे पिंपळवंडीला गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर भाऊंनी कीर्तन तर केलं, पण दत्तोबा तांब्याला रात्रभर डोळा नाही लागला की अरे भाऊ आपल्यासाठी तिकडे गेले, आपल्यामुळे त्यांनी एवढं कष्ट घेतलं. म्हणून ते सकाळ होताच भाऊंजवळ गेले आणि जी काही रात्रीची कमाई झाली होती ना ती भाऊंना दिली. भाऊंनी ती नाकारली आणि म्हणाले, हे जे काही पैसे आणि हे जे तुम्ही तमाशा करतायत ना यामधून देखील तुम्ही प्रसार करा. त्याला काय म्हणते, वगनाट्य ना महाराज, वगनाट्य. आता ते मला माहित नाही, तुम्ही जुनी मंडळी तुम्हाला माहित असेल कोणाला, वगनाट्य. मग त्यामधून तुम्ही समाज कार्य करा, प्रसार करा असं त्यांनी सांगितलं आणि त्यांचा पैसे घेतले नाही आणि स्वतः पुढच्या गावात गेले. म्हणजे भाऊ एवढे देखील दयाळू होते. एवढंच नाही तर ज्यावेळेस दुष्काळ पडलेला, अन्नधान्यासाठी लोक इकडे तिकडे वणवण करत फिरत होते, काहींनी चोऱ्या करायला पोटासाठी बर का, जेवणासाठी चोऱ्या करायला सुरुवात केली आणि त्यांनी एके दिवशी गडावरच चोरीचा बेत आखला. त्या ठिकाणी गेले, मात्र भाऊंना जाग आली. त्यांनी आजूबाजूच्या साथींना उठवलं आणि उठवल्यानंतर विचारणा केली आणि त्यांनी सांगितलं की अहो आम्ही जेवणासाठी करतोय, आम्ही जेवण बघायला आलोय, आम्हाला खायला काहीतरी द्या. आणि असं म्हटल्यानंतर ज्वारी गहू भाऊंनी त्या चोरांना दिली, त्यांना जीवन पंचपक्वान खाऊ घालून पाठवलं. म्हणजे एवढे भाऊ दयाळू देखील होते. कोणासाठी हो, चांगल्या माणसांसाठी. म्हणून आपण देखील चांगलं राहिलं पाहिजे. अहो कुठेतरी 2-4 माणसं देतच असते त्रास, पण त्याचं मनावर न घेता. अहो ज्ञानोबर आहे आणि त्यांचेच अवतार कोण, भगवान बाबा. आणि भगवान बाबा नसते ना तर आज आपला जो काही समाज आहे ना तो कुठं ओढ्यावर, कुठं नदीवर, कुठं मासे मारताना, कुठं दरीखोरीमध्ये, कुठं अशिक्षित राहिला असता. आणि त्यावेळेस आपण शुद्ध देखील नव्हतो, पण आपल्याला देखील शाकाहारी बनवण्याचं काम हे भगवान बाबांनी केले. ओ भगवान बाबा लहान वयामध्ये असताना त्यांनी स्वतः माळ घातली आणि आपल्या पूर्ण घरादाराला माळ घालायला लावली. एवढंच नाही तर ज्यावेळेस नारायणगडावरती ते यात्रेला आपल्या आई वडिलांसोबत गेले ना त्यावेळेस कळलं त्यांना की अरे इथं गुरुमंत्र असतो. त्यांनी माणिक बाबाचं दर्शन घेतलं आणि तेव्हा कळलं की अरे माणिक बाबाच देतात गुरुमंत्र. मग काय ठरवलं आपण गुरुमंत्र घ्यायचा म्हणजे घ्यायचा. माणिक बाबांजवळ गेली आणि गुरुमंत्राचा हट्ट केला. बाबा मला गुरुमंत्र द्या. माणिक बाबा मला गुरुमंत्र द्या. ते मात्र येणारे जाणारे महात्म्यांना बोलण्यात व्यस्त. ते म्हणारे सरक रे पोरा, काय हट्ट लावलं, गुरुमंत्र एवढा लहान आहेस तू, गुरुची कशी सेवा करायची तुला मोठं झाल्यानंतर कळेल. पण त्यांनी काय हट्ट सोड. अहो भगवान बाबांनी एवढे लहान वयात असताना हट्ट धरला तो गुरुमंत्राचा. ना आताची लेकरं कुठे चॉकलेटचं दुकान दिसते, पप्पा चॉकलेट पाहिजे, मम्मी कुरकुल, सकाळ होत नाही की मम्मी पाववाला आला, बटरवाला आला, मम्मीला उठवा पप्पाला बोलवा, सुरूच होत यांचं. पण अहो भगवान बाबांनी म्हणजेच आबाजींनी, त्यांचं मूळ नाव काय आबाजी, आबाजींनी हट्ट केला तो गुरुमंत्राचा. शेवटी माणिक बाबा म्हणाले अरे गुरुमंत्र नाही भेटत. ते म्हणाले काय करावं लागेल भेटण्यासाठी. सहज एका शिखराकडे बोट केल्याच्या त्या शिखरावर उडी मारले ना तरच गुरुमंत्र भेटतो. शब्द कानावरती पडले की लगेच पायरी ना पायरी चढत आबाजीवर शिखरावर गेले आणि वरून आवाज देतात माणिक बाबा, माणिक बाबा. माणिक बाबांना वाटलं पुन्हा मागून आवाज देत असेल.
त्यांनी महाग बघत आहेत, पुढं बघत आहेत, तिकडं बघत आहेत, तिकडं बघत आहेत. पण शेवटी वर नजर गेले आणि बघितलं तर काही शिखरावरती आबाजी. त्यांचा जीव दागदुग झाला. ते म्हणाले, अरे बाळा खाली ये, तुला गुरुमंत्र देतो. तिथं सगळी गर्दी झाली. कुणी म्हणते अरे तुला चॉकलेट देतो, अरे कुणी म्हणते तुला कुरकुरा देतो, अरे तुला गेम खेळायला मोबाईल देते. का मोबाईल वाचून या लेकरांचं? त्यांना काही सुधरतच नाही. मोबाईल नसला ना जेवण सुद्धा नाही ओकरीत पोर. पण त्या ठिकाणी तसं म्हटल्यानंतर हो काय म्हणता, होता का तवा मोबाईल, होता का चॉकलेट, होता का कुरकुला? नाही. सगळेजण खाली बोलत आहेत, परंतु आबाजी मात्र येत नव्हते. शेवटी त्यांनी माणिक बाबा आणि पांडुरंगाला हात जोडून दंदिशीने खाली उडी टाकली. चेंडू पडल्याप्रमाणे उडी टाकली आणि उठून उभे राहिले. अंग झटकत माणिक बाबांजवळ गेले, त्यांचं दर्शन घेतलं आणि माणिक बाबा अहो आता तरी द्याल ना गुरुमंत्र, अशी विनंती केली. माणिक बाबा म्हणाले, अरे गुरुमंत्र तुला देणारच रे, पण तू आजपासून आबाजी नाही तर भगवानच भगवान. बोला भगवान बाबा की. म्हणजे असा आबाजींचे भगवान. पण माझ्यापर्यंतच आवाज नाही आला तुम्ही जय म्हटलं तर भगवान गडापर्यंत कधी जायचं? मोठ्याने म्हणायचं भगवान बाबा की. बाकीचे म्हणते आम्हाला उठवायचं सुप्त घेतलं. नाही, उठवलंच पाहिजे. त्यांना देखील आपल्या भगवान बाबांचा इतिहास कळला पाहिजे. अहो पुढे जाऊन भगवान बाबांनी प्रचार केला आणि आज आपल्याला देखील काहींना माहित नाही की ते नारायणगडाचे 8वे उत्तराधिकारी होते. 8वे उत्तराधिकारी. पण तिथं देखील दुश्मन दिसले, त्यांना खपला नाही. आणि ज्या वेळेस जे काही तुम्ही प्रयत्न म्हणजे जे काही विरोधक प्रयत्न करतील ना ते विफल जात असतील ना, तर या पुढच्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी उपयोग केला जातो तो स्त्रीचा. मग काय, त्यांनी एका सुंदर नामा स्त्रीला पैसे दिले आणि सांगितलं की असं असं तू नाटक करायचं. मग काय, तिने आष्टीच्या कोर्टामध्ये पोटगीची केस दाखल केली. कशाची? पोटगीची. आता आपलीच आहे ना आष्टी म्हणायची, तालुका आष्टीचा आहे ना. तुमच्या तालुक्यामध्ये त्या सुंदर नामक स्त्रीने पोटगीची केस दाखल केली. हो भगवान बाबांनी कोणत्या स्त्रीकडं वर नजर करून पाहिलं सुद्धा नाही, वाकडी नजर तर सोडावं, त्या भगवान बाबांवर पोटगीची केस. पण भगवान बाबा केसला दाखल झाले. त्या ठिकाणी मध्ये न्यायाधीश बसले, साईडला वकील आहेत आणि वकिलांचा तरी काय असतो, द्या पैसे घ्या तर, द्या पैसे घ्या तर. होय महाराज, लागले की हसायला. वकिलांचं ते कामच असतं. आपल्याला माहितच असेल होय बनत काका, ते कामच असतं. असं वय काय महाराज, यांना लवाडीचा धंदा सोडायला लागला, आपणच गेला. काही नाही, तुम्हाला ऑल द बेस्ट. गणरायाच्या कृपेने तुमचं चांगलं आहे. वकील मात्र लवाडच बोलतात असं पण नसतं बर का. वकील खऱ्याची केस घेऊन खरं सुद्धा बोलू शकतो, पण खऱ्याची केस घेते आणि पैसे मागतात. काय करावं वकिलांना? म्हणजे त्या ठिकाणी देखील वकील आहे. एकीकडे सुंदर स्त्री उभा आहे, एकीकडं भगवान बाबा उभा आहे. आणि त्या ठिकाणी त्या न्यायाधीशाने भगवान बाबांकडे बघितलं. कुठतरी आपण निर्दोष आहोत ही भावना कळली. त्यामुळे त्यांनी त्या सुंदराला प्रश्न विचारायला सुरुवात केली. का हो बाई, तुमचं नाव काय? सुंदरा. तुम्ही बाबांना ओळखता? हो. पोटगीची केस दाखल केली, ओळखतेच. आणि बरेच दिवस झाले मी त्यांना ओळखते, आम्ही जवळच राहतो. आणि असं म्हटल्यानंतर
त्यांनी विचारलं असं, बरं मग आम्हाला सांगा की बाबांच्या कोणत्या पायाला 6 बोट आहे. ती बाई गोंधळली, इकडं तिकडं बघायला लागली. शेवटी ती रडायला लागली आणि सांगितलं, अहो मला जेलमध्ये टाकू नका, मला दुश्मनांनी हे करायला लावलं. परंतु काय संतांचं मन मोठं, काय सुविचारू. त्यांनी एवढी पोटगीची केस आपल्यावरती दाखल केली तरी म्हणाले, अहो ही बाई निर्दोष, पैसे देऊन सांगितलं हिला काही करू नका. एवढा संतांजवळ सुविचार असतो. ज्ञानोबा देखील सांगतात बघा, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे के जय. म्हणजे ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चांदणा आहेच आहे, ज्या ठिकाणी शिवशंकर आहेत त्या ठिकाणी पार्वती माता आहेतच आहे. आणि याप्रमाणे ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी विवेक म्हणजे सुविचार आहेच आहे. हो, म्हणजे संतांचं मन एवढं मोठं असतं. पण आपण पुढचा काय बोलतोय, त्याला म्हणायचं काय, काय शब्दशः अर्थच लक्षात घ्यायचं, डायरेक्ट बोलायचं. हो, पुढच्या व्यक्तीला बोलायचं तरी काय, त्याचा सांगण्याचा अर्थ तरी काय हे आपण जाणून घेऊन बोललं पाहिजे. शब्दशः आपण अर्थ जाणून घेतो का नाही. एक माणूस हॉटेलमध्ये चांगले जेवायला गेल्यानंतर जेवण ते झालं, बिल दिलं, तिथलचेच 2 चमचे उचलले खिशात घातले. वेटरने पाहिलं, जवळ आले, विचारलं, का हो तुम्ही आमच्या हॉटेल मधले 2 चमचे का चोरले. ते म्हणाले, अरे मी तुला चोर दिसतोय, मी चोरी करतो असं तुला वाटलं. अरे मी चोरी नाही करत आहे. ते म्हणाले, हो मग तुम्ही आमचे 2 चमचे का घेतले, आता तरी द्या किमान. ते म्हणाले, मी का देऊ, कारण की मी नाही देणार चमचे. का, कारण की मला डॉक्टरांनी सांगितलंय. ते म्हणाले, थांबा तुम्हाला दाखवतो. खिशात हात घातला आणि औषधाची बॉटल काढली. हे बघा याच्यावर काय लिहिलंय, जेवण झाल्यानंतर 2 चमचे घ्या. म्हणून मी 2 चमचे घेतले. मी का तुम्हाला चोर दिसलो काय. अहो काय लिहिलंय जाणूनच घ्यायचं नाही. म्हणजे आपण असं करतो. महाराज तुम्हाला कळलं नाही का मागच्यांना, हसनात पण, बोलनात पण, रडण्याजोगं सांगितलंच नाही माणूस. हसनात पण. थांबा तुमच्यासाठी, आता आपणच म्हणलं तुमच्यासाठी एक माणूस त्याला चावला विंचू. विंचू माहितीये का तुम्हाला, एवढा असतो बघा विंचू, एवढा नसतो होय, मग एवढा. ते माहिती मला असं. बरं मग एवढा केवढा असतो. होय महाराज तुम्ही सांगा केवढा असतो विंचू. अनुभव नाही वाटत भाई, केवढा असतो. हा बरोबर सर, टाळ्या वाजवा ना. तुम्ही काय सांगा ना, त्यांनी सांगितलं तर टाळ्या वाजवा. तर एवढाच जर विंचू एका माणसाला चावला. आता विंचू चावले माणूस किती खुदू हसतो की नाही, होय किती खुदू असतो. आता तुम्ही हसत वय नाही हसत, नाही हसत. होय काय करतो मग, रडतो. होय रडतो का मावशी, आमचं छोटू नाही. तुम्ही रडतो. मग एवढाच जरा विंचू एका माणसाला चावला, वेदना होऊ लागल्या आणि तो रडायला लागला. आणि मग तो गेला दवाखान्यात, इंजेक्शन वगैरे घेतलं आणि सोबत डॉक्टरांनी 2 बँडेज पट्ट्या दिल्या आणि सांगितलं, ज्या जागेवर तुम्हाला विंचू चावलाय ना त्या जागेवर या 2 बँडेज पट्ट्या चिटकवा. आला घरी, त्याची बायको हुशार, याने दिला आवाज, गंगे अगं ये गंगे. ती म्हणाली, काय झालं. अगं मला विंचू कुठे चावला.
ती गंगेले विचार ह्याचीच बायको. ती म्हणाली एवढं ध्यानात नाही करत. आतल्या भिंतीत डाव्या कोपऱ्यात शहाणा तिकडं गेला, तिकडच बँडेज पट्टी चिटकवीत बसला. मी ताटालाच चिटकेल्या. तुम्ही हसलात पण काही जण नाही पण हसले. का बरं हसलं? त्यांना ते चिटकवायला पाहिजे का तिकडा? का बरं? कारण की डॉक्टरांनी सांगितलं, अरे बाबा तुझ्या शरीरावर ज्या जागेवर विंचू चावलाय ना त्या जागेवर तू चिटकव. त्याने मी तडाला चिटकेल. म्हणजे आपण शब्दशः अर्थ जाणून घेतोच का नाही, त्यामुळेच वादविवाद होतात. अरे पुढच्या व्यक्तीला बोलायचं काय, त्याचं मत काय हे आपण ऐकून घेऊन त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. आणि उगाच आपण भांडण तंटा करतो. काय भेटतो भांडण केल्याने? काही नाही. आपण भांडण करायचं, कुठं दोघांनी उलट बोलायचं. ह्यानी एक दगड उचलला की त्यांनी, ह्याने डोकं फोडलं की त्यांनी डोकं. दवाखान्यात एक जण, दवाखान्यात एक जण कोर्टात गुन्हा दाखल करायला. मग एवढं करून दवाखान्यात तुमचेच पैसे गेले, कोर्टात पण वकिलाला पैसे गेले, पुन्हा पोलिसाला पैसे गेले, गाडीचा खर्च तुमचाच गेला, वेळ तुमचा गेला. अहो काय भेटतो मग वादविवाद? वादविवाद केल्याने वेळ जातो, वैर वाढतो. अहो त्या वादविवादामुळं काही माणसांना अटॅक येतो, झटके येतात, माणसं मरतात देखील. का? त्या वादामुळे. म्हणून तुम्ही वादविवाद करू नका, भांडण तंटा करू नका. अहो तंटा तुमचा माझा याचा त्याचा कुणाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा आणि माणसाचा माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. आपसात बसून तडजोड करा का? ते तुमच्या हिताच आहे. रामदास स्वामी देखील एका ठिकाणी सांगतात, जनी वादविवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. वादविवाद करूच नका. रे झालाय ना, मग आपसात बसून तो मिटवा. का? तुमच्या हिताच आहे. अहो जर दोघा भावांचे भांडण झाले ना, जो कोणी पहिल्यांदा मोठा घास घेतो, मोठं अंतःकरण करतो, माघार घेतो ना, त्याचंच कल्याण होतं. म्हणून आपण कुठेतरी माघारे घेतले पाहिजे. ओ पांडव आणि कौरव भाऊच, ते पांडव मात्र नकोच म्हणायचे, परंतु शेवटी युद्ध केलं, विजय मात्र खऱ्याचाच झाला. म्हणून खरं वागा, सत्य वागा. आणि 32 कॅरेट चोरण्यापेक्षा शुद्ध आपल्यावरती प्रेम करणारे जे आपले आई वडील आहेत ना, त्यांची देखील सेवा करा. अहो काय काय आई वडिलांच्या सेवेमध्ये आनंद आहे. आई ही मायेचं सागर आहे, तर पिता दयेचे समुद्र आहे. अहो आई वडील हे दोघही खूप श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे सायकलीला चालायला 2 चाकाची गरज असते, त्याप्रमाणे लेकराला देखील आपण मोठं होण्यासाठी आपल्या आई वडिलांची गरज असते. आणि दोघांचंही खूप महत्वाचं स्थान आहे. दोघही समान आहे. आज कोणी वडिलांना लेखतं, कोणी आईला, दोघही एकदम सेम आहेत. आई ही जन्म देते, तर वडील हे पालन पोषण करतात. आई हे आपल्याला डब्बा बनवून देते, भाजी बनवते, पोळी बनवते, पण ते बनवण्यासाठी लागणारं साहित्य वडील आणतात. म्हणून दोघही समान आहेत. आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. का? हो त्यांच्या सेवेमध्ये तेवढा आनंदच आहे. अहो आई ही आपल्यासाठी खूप कष्ट करते, वडील देखील राबतात. पण आज आपल्याला आई वडिलांची किंमत कळते का? गेल्यानंतर काहींना कळते, पण आहे तोपर्यंत कळते का? तर काहींना कळत नाही. अहो असाच एक मुलगा एकदम हुशार आणि एका दिवशी शाळेत गेला. त्याची आई मात्र मागून त्याला डब्बा द्यायला आली. घरी आल्यानंतर रागामध्ये बॅग खाली फेकून दिल्याने सांगितलं,
आई, तू विसरली का? तू एका डोळ्याची. आणि तू माझ्या शाळेत आली. अगं, मला माझे मित्रमंडळ काय म्हटले असते? याने मला चिडवलं. आणि तू का शाळेत आली? तू विसरलीस का तू एका डोळ्याची? की तू पुढे शाळेत यायचं नाही का? तू एका डोळ्याची. हे शब्द सारखे आईच्या कानावरती पडत. आईला खूप वाईट वाटलं. ती म्हणाली, अरे बाळा, तुझी आवडती भाजी मी केवढी तू विसरलास रे डब्बा. वाटलं का सकाळची म्हणून आले होते रे. पण तू काय यायचं? मी माझा खाल्ला असता ना, असं म्हटला. पण आईच्या कानावर सारखे तू एका डोळ्याची आहेस, तू एका डोळ्याची, हे शब्द पडत होते. म्हणून तिला खूप वाईट वाटलं. रात्री आई जेवली नाही, तशीच झोपायला गेली. पण झोपायची मात्र अगोदर उनके देव मध्ये आवाज दाबून ती रडत होती. का? माझं झोपलेलं बाळ उठू नये म्हणून हळू आवाजामध्ये रडत होती. पुन्हा काही दिवसांनी मुलाचा 10वीचा निकाल लागला. शाळेमध्ये मुलगा पहिला आला. त्याने सांगून ठेवलं, आई, माझ्या शाळेत यायचं नाही. ज्यांनी तुला बघितलं नाही ते देखील मला चिडवत आहेत. तू शाळेत यायचं नाही का? तू एका डोळ्याची आहे, ध्यानात ठेव. आणि असं म्हणून तो त्याच्या सत्कार समारंभाला गेला. पण आईला मात्र आपल्या मुलाचं कौतुक हे बघावं असं वाटत होतं. शेवटी आई आहे. मग मुलगा पुढे गेल्यानंतर सगळ्यात शेवटी आई गेली. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यात शेवटी आई उभा राहिली. मुलाला कळलं नाही, पण ज्या वेळेस त्याचा सत्कार गेला, सन्मान गेला, तो पुढे गेला स्टेजवर. सगळ्यात मागे एकटी आई दिसली. पुन्हा रागामध्ये आल्यानंतर, अगं, तुला म्हटलं होतं का आलीस तू? अरे, कोणी नाही बघितलं रे बाळा, मला तुझा सत्कार व्हायचा. तू पण आलीसच का? मला इथं राहायचं नाही, असं म्हणून त्याने रागामध्ये बॅग भरली आणि दुसरीकडे शिकायला गेला. शिकून मोठा झाला, लग्न केलं, त्याला मुलं बाळ झाले. आई मात्र नंतर खूप दिवस न आल्यामुळे पत्ता विचारत तिच्या मुलाला लाडू, करंजी, शंकरपाळे आवडतात म्हणून त्या ठिकाणी घेऊन गेली सोबत. प्रत्येकाला पत्ता विचारायची. शेवटी तिला घर दिसलं. आतून आवाज दिला, कोणी आहे का? आणि दरवाजा वाजवला. आतून ते छोटं बाळ आलं. त्याला मुलगा झाला. ते बाळ आलं. ते मात्र एका डोळ्याच्या बाईला बघून घाबरले. सून आली. ते म्हणाले, अहो, तुम्हाला कळत नाही का आमच्या घरी एवढं छोटं बाळ आहे? का आलात? मुलगा आला. म्हणाला, कोण आहे ग? आईला ओळख कोण सुद्धा. तो म्हणाला, अहो, तुम्हाला माहित नाही का तुम्ही एका डोळ्याच्या आहे? माझं बाळ घाबरलं ना, विसरलात का? आणि हे शब्द पुन्हा ऐकून आईने तो डब्बा लाडू करंजीचा तिथंच ठेवला आणि वापस गावी आले. पण काही दिवसानंतर तिथंच मुलाचं काम निघलं गावामध्ये. आल्यानंतर जाणार रस्ता घरासमोरून जाणार, त्या ठिकाणी गेला. बघितलं घराकडे वळून तर काय कोणू. शेजारच्या काकूंना विचारलं. ते म्हणाले, अरे, तुला आम्ही फोन केले आईच्या मोबाईलवरून, तू उचलला नाही. तुझी आई 1 महिन्यापूर्वीच तुला सोडून गेली. असं म्हटल्यानंतर तरीही त्याला काही वाटलं नाही. पण शेवटी पुन्हा जायला निघाला. ते म्हणाले, थांब, तुझ्या आईने एवढी चिठ्ठी दिली तेवढी तरी घेऊन जाणे, तुला वाचायला लावलं. ते म्हणाले, बर. घरी आला, चहाचा कप तोंडाला लावला आणि चिठ्ठीचं लक्षात आलं. चिठ्ठी घेतल्याने उघडली, वाचायला सुरुवात केली. अहो, ती चिठ्ठी जसं तो वाचत जात होता ना, अक्षरशः त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. तुम्ही म्हणाल, अरे, लिहिलं तरी काय असं चिठ्ठीत? लिहिलं की, अरे बाळा, तू आजपर्यंत माझा तिरस्कार करत गेला का? मी एका डोळ्याची रे, मला एक डोळा नाही. आणि तू कारण देखील लहानपणी विचार. आज सांगते रे, माहित नाही तू चिठ्ठी वाचत असशील की नाही, पण आज सांगते की ज्या वेळेस तुझे वडील तू जात होतास त्यावेळी तुझे वडील मात्र अपघातामुळे वाचू नाही शकले, पण तू मात्र वाचला. पण त्या अपघातामध्ये तुझा एक डोळा गेला.
अरे माझं तरी काय नव्हतं, पण तुझं आयुष्य राहिलं होतं म्हणून मी माझा डोळा तुला दिला आणि म्हणून मी एका डोळ्याची झाली. पण तू वाईट अजिबात मानून घेऊ नकोस, माझा आशीर्वाद तुझ्या पाठी आहेच रे. आणि खरंच चांगलं राहा आणि तुझ्या देखील मुलाबाळांना घडव असं लिहिलं होतं. हो म्हणजे काय आहे श्रेष्ठ असते हो. ज्या मुलाने आजपर्यंत तिचा तिरस्कार केला का एका डोळ्याची आणि ती झाली एका डोळ्याची, ती आपल्या बाळासाठी म्हणजे एवढी श्रेष्ठ देखील आई वडीलच असतात. म्हणून आपण त्यांची सेवा करा, त्यांच्या सेवेतला आनंद घ्या. त्यांच्या सेवे एवढा आनंद कशातच नाही. भक्त पुंडलिक देवाचं नामस्मरण नाही, आई वडिलांची सेवा. विठ्ठल त्याच्यासाठी धावला. अहो आपल्यासाठी एक नंबरचं दैवत हे फक्त आपले आई वडीलच आहेत. म्हणून त्यांची सेवा करा एवढीच तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करते. आणि खर तर प्रवचनाला तसा उशीरच झाला म्हणा, पण तरी या ठिकाणी अगदी 2 शब्द जय हरी महाराज ते देखील म्हणले. त्यांची इच्छा तर होती की अरे माझं प्रवचन ठेवा, आमच्या दोघांमध्ये तर तारीख येऊ दे म्हणत लागेल का माझी तारीख पाहिजे. म्हणून ते देखील म्हटले की मला देखील 2 शब्द बोलायचे महाराज या. ते देखील या ठिकाणी 2 मिनिटाचं प्रवचन करतील जास्त.